नमस्कार, मी ॲडव्होकेट सचिन भाऊराव चव्हाण, फिजिकली डिसेबल फाउंडेशन या NGOचा मी सेक्रेटरी. माझा मोबाईल नंबर आहे 9850170086. तर आपल्या नेहमीच्या व्हिडिओप्रमाणे आजसुद्धा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे मालमत्ता व मालमत्तेमध्ये मुलांचा, मुलींचा व परिवारातील इतर सदस्यांचा अधिकार. तर चला सुरू करूया आपल्या लिगल व्हिडिओला. मालमत्ता म्हणजे काय हे आपल्याला जवळपास सर्वांना माहिती आहे, सर्वांच्या ऐकण्यामधला विषय आहे. पण मालमत्ता कोणती असते, कशा प्रकारची असते याबद्दल माहिती पूर्णपणे आपल्याला नाही आहे. तर मालमत्ता ही दोन प्रकारची असते. एक असते सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी आणि दुसरी असते ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी. सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय, ती कशी असते आणि वडिलोपार्जित मालमत्ता कोणाला म्हणायचं याबद्दल थोडीशी माहिती देतो. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे जी आपल्या आजोबा पंजोबांनी कमवलेली असते, जी वडिलोपार्जित असते आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली असते, आपण त्याला म्हणतो वडिलोपार्जित मालमत्ता. आता ही जी काही वडिलोपार्जित मालमत्ता असते याच्यामध्ये जवळपास परिवारातल्या मुलांचा किंवा त्यांच्या नातवांचा सगळ्यांचा अधिकार असतो. पण त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे की स्टेप बाय स्टेप आपल्याला त्याच्यामध्ये वाटणी करावी लागते. समजा आजोबाची प्रॉपर्टी, तर आजोबांना 2 मुलं आहेत, तर त्या मुलांमध्ये आजोबाला 10 एकर प्रॉपर्टी असेल तर दोन्ही मुलांमध्ये 5-5 एकर प्रॉपर्टी जाणार. मग त्यांना एक जो मुलगा आहे त्याला समजा एकच मुलगा झाला तर 5 एकर त्याला जाणार, आणि दुसऱ्या एका मुलाला जर समजा 2 मुलं झाले तर 2.5 एकर जाणार. मग त्यांची मुलं. तर या पद्धतीने या मालमत्तेची समान वाटणी व्हायला पाहिजे. याच्यामध्ये बऱ्याचदा आता 2005चा एक नवीन कायदा आला आहे, ज्याप्रमाणे मुलींनासुद्धा मालमत्तेमध्ये अधिकार देण्यात आला आहे. तर आता जेवढे मुलं आणि जेवढे मुली असतील त्यांचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये अधिकार हा फिक्स असतो आणि इक्वल असतो. समजा 2 मुलं 2 मुली आहेत तर 10 एकरमध्ये त्यांना किती येणार, 2.5, 2.5, 2.5 आणि 2.5 हे त्याच्यामध्ये येणार. आता त्याच्यामध्ये त्यांनाही मुलं बाळ समजा झाले, मुलगा पोटात आला, घरातली एखादी मुलगी ही जर समजा प्रेग्नंट झाली, सून प्रेग्नंट झाली, तर ते जो मुलगा पोटात आहे त्याचा अधिकार तेव्हाच तिथून सुरुवात झाली त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये. बऱ्याचदा काय होतं की वडिलोपार्जित मालमत्ता असते, पण वडिलोपार्जित मालमत्ता असताना सुद्धा एखादा मुलगा स्वतःची एखादी प्रॉपर्टी कमवतो. एक मुलगा कुठेतरी चांगल्या पदावर गेला किंवा तो नोकरीला लागला आणि तो चांगला कमवायला लागला, त्यानं स्वतःची प्रॉपर्टी कमवली, तर ती त्याची स्वतःची सेल्फ अक्वायर प्रॉपर्टी झाली. मग याचा अर्थ असा झाला का की त्यानं स्वतःची प्रॉपर्टी कमवली म्हणजे वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्याचा हिस्सा जो आहे तो त्याला मिळणार नाही. बऱ्याचदा आपल्याकडे काय होतं, खेड्यापाड्यामध्ये, तंड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी समजा एक 20 एकर प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 4 मुलं आहेत. 3 मुलं फक्त शेती करून स्वतःची उपजीविका भागवत आहेत, पण एक जो मुलगा आहे तो कुठेतरी चांगल्या पदावर गेला, चांगल्या पदावर जाऊन त्यानं चांगलं कमवायला सुरुवात केली, त्यानं स्वतःची 15 एकर 20 एकर प्रॉपर्टी घेतली. तर ती जी काही 20 एकरची प्रॉपर्टी त्याची असेल, 15-20 एकरची, ती त्याची स्वतःची सेल्फ अक्वायर झाली. त्या प्रॉपर्टीमध्ये तर त्याचा अधिकार आहे कारण तो त्यानं स्वतः कमवलेली आहे. पण ती प्रॉपर्टी झाली म्हणून वडिलोपार्जित जी मालमत्ता आहे त्याच्यामध्ये त्याचा हिस्सा तोडावा का? बाकीचे 3 भाऊ काय म्हणतात की आता हा कमवायला लागला, याची प्रॉपर्टी झाली, मग आता आपल्या प्रॉपर्टीमध्ये वडिलोपार्जित याला हिस्सा का द्यायचा? खरं बघायला गेलं तर तोही त्या परिवाराचा एक सदस्य आहे, तोही वारस आहे. त्यामुळे तिकडे जर 20 एकरची प्रॉपर्टी वडिलोपार्जित असेल तर याच्यामध्ये प्रत्येक मुलाला 5-5 एकर यायला पाहिजे. तो कमवतोय, त्याची पिढीकडे 50 एकर असेल, 20 एकर असेल, तर त्याचा हिस्सा याच्यातून कमी होणार नाही. पण हा पूर्णपणे सामंजस्याचा भाग झाला. जर समजा तो भाऊ जो काहीतरी प्रॉपर्टी कमवतोय त्या भावाला असं वाटलं की मी तर स्वतः आता कमवतोय, माझी 15-20 एकर प्रॉपर्टी झाली, तर मी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये माझा हिस्सा का मागू, असं जर त्याला वाटलं, तर त्यानं जर स्वतःचा अधिकार त्या मालमत्तेमध्ये सोडून दिला, त्याचा हक्क सोडला, तर मग त्या प्रॉपर्टीमध्ये त्याला काही बी भेटणार नाही. मग ती बाकीच्या 3 भावांमध्ये जाणार. पण हा सामंजस्याचा भाग आहे. पण असं होताना दिसत नाही बऱ्याचदा. मुली असतील तर मुलींना 2005च्या कायद्याप्रमाणे काय झालं किंवा त्यांना सुद्धा प्रॉपर्टीमध्ये अधिकार मिळायला लागले. कोणा एवढे तर मुलांना एवढेच अधिकार मिळायला लागले. तेवढाच हिस्सा मुलांना मिळणार, तेवढाच हिस्सा मुलींना मिळणार. पण फक्त हिस्सा त्यांना देणं हे पूर्णपणे आहे का संयुक्तिक? आजकाल म्हणजे सर्व जबाबदाऱ्या, कर्तव्य मुलांनी उचलायची आणि मुलींनी फक्त हिस्सा मागायचा. सुप्रीम कोर्टाची एक सायटेशनमध्ये अशी आली की बाबा हिस्सा तुम्ही मागते तर जबाबदाऱ्या पण तुम्ही घ्या, कर्तव्य पण तुम्ही सांभाळा, आईवडिलांनाही तुम्ही सांभाळा. मग या पद्धतीनं मुलींना सुद्धा त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळायला लागला आहे. जर नाही मिळाला तर मुली आजकाल कोर्टामध्ये केस करायला लागल्या तरी वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये त्यांचा हिस्सा मागायला लागला. घरामध्ये जर समजा एखादा मुलगा असेल तो मयत झाला, तर त्याची जी कोणी विधवा असेल किंवा त्याची जी कोणी मुलं बाळ असतील त्यांना त्या मुलाच्या प्रॉपर्टीमध्ये शेअर मिळतो. समजा वडिलांना 10 एकर प्रॉपर्टी आहे, 2 मुलं आहेत, मग एका मुलाला 5 एकर भेटली, एका मुलाला 5 एकर भेटली. मग त्याच्यातला पहिला जो मुलगा आहे तो एक्सपायर झाला, तर त्याची जी कोणी विधवा आणि मुलं असतील त्यांचे नाव त्या 5 एकरमध्ये यायला पाहिजेत वारस म्हणून. आपल्याकडे जे फर्स्ट शेड्यूल आहे ज्याच्यामध्ये मुलगा, मुलगी, पत्नी आणि आई यांना
प्रथम श्रेणीमध्ये ठेवण्यात आले. जर समजा एखादा व्यक्ती एक्सपायर झाला तर त्याची प्रॉपर्टी ही त्याच्या मुलांमध्ये, मुलीमध्ये, आई आणि विधवामध्ये जायला पाहिजे. आता वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये विधवेलाही तेवढाच अधिकार आहे जो मध्यंतरी सुप्रीम कोर्टाच्या सायटेशनप्रमाणे, कायद्याप्रमाणे त्यांना इक्वल शेअर देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी. तर सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी आपण कोणाला म्हणायचं? तर सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी आपण त्याला म्हणायचं जी एखाद्या व्यक्तीनं स्वतः कमवली आहे. त्याची विल्हेवाट ही 2 पद्धतीनं लावली जाते. एक तर त्या व्यक्तीनं एखादं विल डीड जर लिहिलं असेल तर त्या विल डीडप्रमाणे त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लागणार. सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये किंवा स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टीमध्ये प्रॉपर्टी कशी विल्हेवाट लावायची, त्याची वाटणी कशी करायची, हा पूर्णपणे त्या कमवणाऱ्या व्यक्तीचा अधिकार झाला. समजा त्याला 3 मुलं असतील तर तो 3ही मुलांमध्ये समान वाटणी करू शकेल. जर समजा त्याला 2 मुलं पाहत नाहीत, मारतायत, त्रास देतात, एक मुलगा सांभाळतो, तर तो त्याची संपूर्ण प्रॉपर्टी एका मुलाला देऊ शकतो किंवा तो त्याची प्रॉपर्टी 2 मुलांना देऊ शकतो किंवा तो दानही करू शकतो. त्याला जसं वाटेल त्या प्रॉपर्टीची विल्हेवाट तो त्या पद्धतीनं लावणार. जर त्यानं विल डीड केली असेल वसियत तर त्या पद्धतीनं, जर त्यानं विल डीड केली नसेल तर सेक्शन 8 प्रमाणे त्याच्यामध्ये त्याचे जे काही फर्स्ट श्रेणीमध्ये येतात त्याचे वारस, म्हणजे ज्याच्यामध्ये कोण, जसं मी आत्ता सांगितलं, मुलगा, मुलगी, पत्नी आणि विधवा, तर त्यांच्यामध्ये ही प्रॉपर्टी इक्वली डिव्हायडेशन होणार. तर या पद्धतीनं सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टीची विल्हेवाट लावतात. जर समजा एखादा व्यक्ती असा आहे की ज्याला मुलं बाळ झालेले नाही आहेत आणि त्याच्या नावावर प्रॉपर्टी आहे, तर मग काय करायला पाहिजे? आता पहिल्या श्रेणीमध्ये जसं मी आत्ता सांगितलं की मुलगा, मुलगी, पत्नी आणि विधवा आणि त्याची आई, तर हे 4 पहिल्या श्रेणीमध्ये येतात किंवा त्याचे वडीलही. तर आता मला असं सांगायचं की जर समजा त्याला मुलं बाळच नसतील तर मग त्या प्रॉपर्टीवर कोणाचा अधिकार होणार? तर त्याची पत्नी असेल किंवा मग त्याची पत्नी, त्याची आई आणि त्याचे वडील यांचा त्या प्रॉपर्टीवर अधिकार होईल. समजा त्याची पत्नीसुद्धा मयत झाली तर त्याची आई आणि त्याचे वडील, समजा त्यांची आई वडीलसुद्धा एक्सपायर झाले तर मग ते कोणाला जाणार? त्याच्या भावाला आणि त्याच्या बहिणीला जाणार. कारण त्याला मुलं बाळं नव्हते त्यामुळे त्याच्यामध्ये नातू, नातवंड यांचा काही प्रकार येणारच नाही. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो की भावाला भावाच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागता येतो का? तर याच्याबद्दल एकच सांगतो की भावाच्या प्रॉपर्टीमध्ये भावाला हिस्सा मिळणार नाही, कारण की भावानं कमवलेली असते किंवा ती वडिलोपार्जित जरी त्याला मिळालेली असेल तर त्याच्या भावाचा अधिकार त्या प्रॉपर्टीवरती त्याला मागायचा अधिकार नाही. जे कोणी वारस असतील किंवा त्याची जे कोणी मुलं, मुली, विधवा, त्याची आई यांना त्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागायचा अधिकार आहे, पण भावाला भावाच्या प्रॉपर्टीमध्ये मागायचा अधिकार नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे की सामंजस्याचा. बऱ्याचदा आपण काय बघतो की गावामध्ये इकडे तिकडे सामंजस्यानं एखादा भाऊ कमवायला लागला किंवा चांगला कमवायला लागला तर त्याला असं वाटलं की मी माझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा सोडतो, माझ्या भावाला काहीच नाही आहे, त्याचा परिवार मोठा आहे, त्याचा खर्च मोठा आहे, त्याची उपजीविका फक्त शेतावर आहे, शेतामध्ये सुद्धा जास्त काही पिकत नाही आहे, पाऊस पडलेला नाही आहे, नापीक झालेला आहे, त्याचं नुकसान झालेलं आहे. अशा याच्यामध्ये दुसऱ्या भावानं जर ठरवलं की बाबा माझी प्रॉपर्टी मी माझ्या भावाला देतो तर तो हक्क सोड देऊ शकतो. म्हणजे जर समजा एखाद्याला त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे बहिणीला अधिकार सोडायचा असेल, भावाला सोडायचा असेल किंवा कोणालाही जर अधिकार सोडायचा असेल तर त्यांनी सरळ सरळ एक हक्कसोड जे आपण म्हणतो ते हक्कसोड रजिस्ट्री ऑफिसमध्ये जावं आणि हक्कसोड प्रमाणपत्र तिथं रजिस्टर्ड करून घ्यावं की मी माझ्या भावाच्या हक्कामध्ये ही प्रॉपर्टी सोडतो आहे. त्याला जास्त खर्च येत नाही, परिवाराचा असल्यामुळे त्याला नॉमिनल खर्च असतो, तर ते रजिस्टर्ड करून घ्यावं. बऱ्याचदा असं होतं की परिवारामध्ये वाटण्या होत नाही आणि आपापसामध्ये भांडणं लागलेली असतात की एक भाऊ मागतो मला वाटणी पाहिजे, मग त्याला बाकीचे 2 भाऊ किंवा वडील वाटण्या देत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये त्यानं काय करायला पाहिजे की त्यानं सरळ सरळ कोर्टामध्ये यायला पाहिजे, कोर्टामध्ये येऊन वाटणीचा दावा दाखल करायला पाहिजे. वर्षानुवर्षे घरामध्ये भांडत बसण्यापेक्षा जर अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कोर्टात एखादा दावा आणला किंवा तहसीलदाराकडे सुद्धा ते गेले, तिथं सुद्धा एखादा अर्ज दिला किंवा आम्हाला प्रॉपर्टीमध्ये वाटणी पाहिजे, तर तलाठी बघतो किंवा बाकीचे भाऊ नाही आहेत, बहिणी नाही आहेत, वाटणी होतं तर तो नोटिसा काढू शकतो. कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं, तिथूनही नोटिसा निघतात, मग त्याच्या बाकीच्या भावांना हजर व्हावं लागतं, त्यांना कोर्टामध्ये यावं लागतं, तिथं प्रकरण मिटलं तर मिटूनही जातं. बऱ्याचदा असं झालं की कोर्टामध्ये आता मीडिएशन लीगल एक म्हणून एक विंग सुरू झालेली आहे. तर त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही कोर्टामध्ये प्रकरण दाखल केलं, ते भावाभावाच्या भांडणांचं आहे किंवा बहीण भावाच्या भांडणाचं आहे, तर अशा याच्यामध्ये प्रकरणामध्ये दोन्ही पार्ट्या हजर झाल्या आणि त्यांना असं वाटलं की बाबा मी भावासोबत भांडून मिळवलं तर काय मिळवलं, मग मी प्रकरण मिटवते. तर अशा याच्यामध्ये तुम्ही मिडिएशनचा एक अर्ज कोर्टामध्ये देऊ शकता. मिडिएशनमध्ये एक वेगळा जज बसवलेला असतो ज्याच्याकडे फक्त तडजोडीची कामं असतात, तर ते प्रकरण तिथं जातं आणि तिथं जाऊन तुम्ही एक कॉम्प्रोमाइज डीड जरी दिलं, एक ड्राफ्ट जरी तिथं दिला तरी तुमचं प्रकरण संपून जातं. बऱ्याचदा असे वाटणीच्या ज्या काही केसेस आहेत त्या महिनाभरामध्येही संपतात, 2 महिन्यामध्येही संपतात आणि जर समजा प्रकरण ते कोर्टात चाललंच तर त्याला वर्षानुवर्ष लागतं. तर म्हणायचा भाग एवढाच आहे की सामंजस्यानं जर घेतलं तर बऱ्याचदा बरेच काही विषय
हे वर्षानुवर्षे कोर्टात रेंगाळत बसण्यापेक्षा आणि आमच्यासारख्या वकिलांचे खिसे भरत बसण्यापेक्षा एकदम सोप्या पद्धतीनं संपुष्टात येतात. तर हा होता माझा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, स्वतःची काळजी घ्या. कोरोना पिरियड आहे सध्यामध्ये, तर याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझा पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो मी लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवाहर, जय महाराष्ट्र.